तर आपली मस्त व्यवस्थित आंघोळ वगैरे झालेली आहे आणि मी आता रेडी व्हायला स्टार्ट करते. तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे स्किन केअर, ज्याच्या नावावरती मी फक्त आणि फक्त हा लोशन यूज करते. जे लोक स्किन केअर करतात ते मला कमेंट सेक्शनमध्ये भरपूर बोलणार आहेत, बिकॉज स्किन केअरमध्ये मी आजपर्यंत कधीही काहीही वापरलेलं नाही आहे. ना मी कुठली सनस्क्रीम यूज करते, ना मी कुठला फेसवॉश यूज करते, मी काहीही करत नाही. फक्त हा लोशन आणि माझं पावडर. मी आता फक्त मॅकचं लूज पावडर लावतेय, कारण मी कुठल्याच प्रकारचं अजून काहीच वापरत नाही प्रोडक्ट. माझी स्किन खूप जास्त सेन्सिटिव्ह असल्यामुळे मला कुठलेच प्रकार प्रोडक्ट सूट होत नाही. आणि हा माझा फर्स्ट असा व्हिडिओ आहे ज्याच्यात मी व्हिडिओ सोबत व्हॉइस ओव्हर करत आहे. सो चुकी झाली तर माफ करा. माझ्याकडे फक्त रक्तात असं आहे, मला खूप फास्ट रेडी व्हायचं आहे. माझे डोळे खूप छोटे असल्यामुळे ना आय मेकअप हा दिसूनच येत नाही. मी कितीही केला किंवा नाहीही केला तरी तो दिसणारच नाही. तर असो, ठीक आहे. मग मी लायनर दे ना. तर लायनर आयब्रो तर माझे नॅचरली खूप छान आहे, त्यांना डिफेंड करायची काही गरज नाही आहे मला. बट टेंशन तर आले मी लग्नावरून आणि आता जातीये घरी. खूप ऊन आहे, थकली पण खूप आहे मी. मला जसं की मी तुम्हाला आधी सांगितलेलं की मला मम्मीच्या बड्डेसाठी गिफ्ट घ्यायचं आहे, सरप्राईज आहे काहीतरी. तर मला काही तो मिळाला नाही आहे जसं मला पाहिजे होतं, तसं मला काहीच आवडलेलं नाही आहे. तर बघूयात, आज संध्याकाळी सेलिब्रेशन तर आहेच आणि गिफ्ट मी 2-3 दिवसानंतर देईल त्यांना. तर जाते आता घरी. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. एक